आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की कापड कसं तयार होतंय आणि वैपणी म्हणजे काय, ह्या दोन्ही पण गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओत क्लिअर करतो. भावानं दोऱ्याची जशी गुंडी असते की नाही तसं ह्याची पण गुंडी असते बघा. म्हणजे ह्याला आम्ही बीम म्हणलं जाते आणि त्याचा जो दोरा असतो की नाही ह्यो ह्या सटातने की नाही ओवून घेतला जाते. आता तुम्ही म्हणशीला कसा ओवून घेतला जाते बघा, अशा पद्धतीने दोरा ओवून घेतला जाते. ह्या बिंबात पूर्ण दोरा असतात कडं सुरुवातीपासून कडंपर्यंत आणि ते बघा एक एक होलात की नाही या तारा ओवून घेतल्या जातात. म्हणजे तारा म्हणजे दोरा असा ओवून घेतला जातो पूर्ण इथनं शेवटपर्यंत पूर्ण. आता कसा ओवून घेतला जाते बघा, असा ओवून घेतला जाते. एक तारा काढून कने असं ओवून घेतला जाते. 2 माणसं लागते त्याला, एकटा दोरा द्यायला आणि एकटा दोरा वडायला. म्हणजे दोरा म्हटल्यावर तुम्हाला समजेल, तारा म्हटल्यावर समजणार नाही. असं सटातनं पण ओवून घ्यायला लागते आणि फणीतनं पण ओवून घ्यायला लागते. फणीतनं ओवून घेतल्यानंतर का नाही असं ते बीम मशनीवर बांधलं जाते. आता तुम्हाला समजलं असेल की मी दोरा ओवून घ्यायचं काम करतोय, म्हणजे कापड निघण्याच्या आधी जी प्रोसेस असते ती मी करतोय. आता तुम्हाला सांगतो भावांनो, आता हे सगळं बांधून घेतल्यानंतर ह्याला म्हणतात धोटा आणि त्याच्या आत एक दोऱ्याची गुंडी असते. ही ती गुंडी आहे भावांनो आणि ती गुंडी की नाही ह्यात टाकल्यानंतर ही कापडाच्या मधनं आरपार होत्या. ती आरपार होण्यासाठी मशीनला सेटिंग लावलेली असत्या, त्यामुळे ती आरपार होत असत्या आणि अशा पद्धतीने कापड तयार होते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, फॉलो आणि शेअर तेवढं करून जावा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.